हे इंद्रजित जाधव सावंत आहे ना, त्याच्या तू केसाला हात लाव म्हणा, मग तुला कळेल आम्ही काय आहे ते. एवढं सोपं नाही. इंद्रजित सावंत बोलतो म्हणजे तो इतिहासकार आहे आणि तो आमच्या बाजूचा बोलला म्हणून तुला एवढे मिरच्या लागायचे काय कारण आहे. संभाजी महाराजांना कोणी पकडून दिलं याचं कोणी सांगत असेल, खरा इतिहास सांगत असेल. तुम्ही इतके लबाड आहात, कालचा इतिहास करून तुम्ही नवीन इतिहास करताय. चाली इतक्या वर्षाचं तर काय कराल. ज्या दिवशी संभाजी महाराजांना मारलं तो दिवस पाडव्याचा आहे. त्या दिवशी संबंध राज्यभर गुढ्या कोणी उभ्या करायला सांगितल्या, औरंगजेबाने सांगितल्या. कसं मारायचं कुणी सांगितलं, औरंगजेबाने सांगितलं. औरंगजेबाने विचारलं तुमच्या धर्मामध्ये कसं मारतात. त्याची जीभ तोडली. संस्कृत बोलत होता, कान कापले, संस्कृत ऐकत होता, हात कापले, संस्कृत लिहित होता. पहिला राजा ज्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे त्याचा छळ करून मारलं. कसा छळ करायचा कुणी सांगितलं. असं जर कुणी एखादं निनावी फोन करत असेल आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं नाव घेऊन ही धमकी देत असेल तर ही दिशा कुठल्या बघा, मुख्यमंत्र्यांनी विचार करायला पाहिजे. 48 साली त्यांना चोचावं लागलेलं आहे. आम्ही तर पिढ्यान सोचत आलो. मी त्याचं समर्थन बिलकुल नाही करत आहे. हिंसेला आमचा कडाडून विरोध आहे म्हणून तर मी मुद्दाकडे गेलो ना. आमचा हिंसेला विरोध आहे. आम्ही हिंसाच्या बाजूचे नाही, पण संघ हिंसेच्या बाजूचा आहे आणि फडणवीस हिंसेच्या बाजूचा आहे. त्यांनी केले पाहिजेत खुलासे की ज्यांनी निनावी फोन केला त्याला अटक झाली, तातडीनं अटक झाली पाहिजे. इंद्रजित सावंत म्हणजे काय तो एकटा आहे का. उद्या मी काय बोललो, उद्या मला तुम्ही म्हणाल मारतो. आम्हाला येतं की फोन, आम्ही त्याची दखलच घेत नाही. जा रे तू काय मारतो. आम्ही दगडाने माणसं मारणारे लोक आहे, आम्हाला बंदूक लागत नाही. ती इतकी भित्री आहे. तो त्याचा भाप यायला पाहिजे. तो बोलतोय ना त्याचा भाप यायला पाहिजे. इंद्रजितच्या केसाला घालावा. तो काय नव्हते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.